तर दाजी नाईकडे त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेज बडा धमाका बबल नाईक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. स्ट्रायकी एंडवरती बबल नाईक, नॉन स्ट्रायकी एंडला दाजी नाईक. एवन जोडी हुडवडा क्रिकेट संघातील आणि हे दोन्ही विस्फोटक विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आघाडीसाठी पाहायला मिळतात. 3 षटकांचा सामना आणि त्याचमुळे सुरुवातीच्या पहिल्या चेंडूपासून ते आक्रमक क्रिकेट आणि विध्वंसक क्रिकेट खेळण्यासाठी दोन्ही फलंदाज नक्कीच त्या तयारीने मैदानात दाखल झालेत. आजच्या दिवसातील हा 6वा सामना प्री क्वार्टर फायनलचा. विजेता संघ उपउपांत्य फेरीत प्रवेश करेल. क्वार्टर फायनलमध्ये सातारा क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, नक्कीच कमी धावसंख्येवरती रोखण्याचा त्यांचा प्रयत्न. पहिला षटक गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराचा वेध घेणारा वेगवान चेंडू, सरप्राईज करणारा चेंडू गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बबल नाईक याच्या विरोधात 1 धाव जरूर बंदी आहे चेंडूवरती आणि एकेरी धावरे सागिक धावसंख्येचं खातं उघडलं आहे धावपलकावर. सातारा क्रिकेट संघ आपला अतिरिक्त प्रतिनिधी असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. बसवलाय दाजी नाईक रे. पहिला चेंडू क्रॅकिंग दमदार षटकार मैदानाच्या आतमध्ये विनोदच्या विरोधात पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडूवरती कमालीचा क्रॅकिंग ताकदवर षटकार दाजी नाईक याच्या बॅटमधून. लोअर फुलटॉस ऑन साईडला मिळवला फटका खेळण्यासाठी विकेटसाठी अचूक फेक होणं खूप महत्वाचं होतं या विकेटसाठी, परंतु थोडीशी वाईडिश फेकी एक झाली आणि एकेरी धावरे सागिक धावसंख्या देखील धावपलकावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा. चांगल्या क्रिकेट दाजी नाईक या बॅटरकडून चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. लोअर फुलटॉस चेंडू होता, बॉटम हँडचा चांगला वापर करून ऑन साईडला हलक्या तरी फटका खेळलाय. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. स्ट्राईकी एंडवरती यावेळी फलंदाज बबल नाईक. यावेळी कमी गतीने चेंडू टाकला, थोडासा चेंज ऑफ पेस, अपिश फटका डीप स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोखीम पत्करली आणि ऑस्ट्राकी एंडला फेकी. परत एक वेळेला फेकी जर पाहिली तर थोडीशी धीमा गतीने विलंबनाने फेकी आणि याचाच फायदा दोन्ही बॅटर देखील उचलत आहेत. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दाजी नाईक चांगली कामगिरी करतोय. 2 धावेरे सागिक धावसंख्या, 10 धावा धावपलकावरती. 2 धावेरे स्वतःचं खातं उघडलंय बबल नाईकने. स्ट्राईक पुन्हा एकदा तो तयार झालाय पुढील चेंडूसाठी या षटकात. चांगला चेंडू समोरच्या दिशेने अजून एक क्रॅकिंग फटका. आडवा बॅटने वाईड स्लॉंग ऑनला चेंडू करतो हवाई सफर, निघतोय सीमारेषा पार. आलाय षटकार बबलच्या बॅटमधून गोलंदाजच्या विरोधात. वरती आक्रमण आता दोन्ही बाजूंनी, दोन्ही एंडकडून. याही वेळी जर पाहिलं तर फ्रंटफूटचा वापर केला मोठ्या फटक्यासाठी, परंतु फटका फसला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरून क्षेत्ररक्षक तैनात होते. झेलचा प्रयत्न, एक साधा सोपं झेल, परंतु हे झेल सोडले. अंतिम चेंडूवरती संधी विकेटसाठी, परंतु एक मोठी चुकी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळते. झेल सुटलाय बबल नाईक या बॅटरचा, जो घातक फलंदाज या सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमध्ये विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी नेहमीच सातत्य राखणारा फलंदाज. यावेळी झेल सुटल्या, जीवनदान प्राप्त होतं. अंतिम चेंडूवरती 1 धाव आणि 1 धावेरे सागिक धावसंख्या, एका षटकात 17 या धावपलकावरती. 3 षटकाचा सामना आणि या 3 षटकाच्या सामन्याचा विचार करता दोन्हीही आक्रमक शैलीचे फलंदाज सलामीसाठी मैदानात दाखल झालेत आणि सलामीच्या या दोन्ही फलंदाजाने सुरुवात आपल्या संघासाठी आक्रमकरित्या करून दिली आहे. पहिलं षटक 17 धावांचं बनवलंय विनोद या गोलंदाजाच्या विरोधात आणि आता दुसऱ्या षटकादरम्यान बाबू हा गोलंदाज पाहायला मिळतोय. बाबूश गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक स्ट्राईक एंडवरती बबल नाईक, ज्याला जीवनदान मिळाले, संधी मिळाली एक चांगली मोठी खेळी करण्यासाठी या सामन्यादरम्यान. तो सज्ज झालाय स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू खेळलेल्या षटकादरम्यान स्विच हिटचा फटका, थोडासा मिस टायमिंग शॉट कव्हर पॉइंटला. चांगल्या क्षेत्ररक्षण फेकी पुन्हा एकदा खराब. मागील षटकादरम्यान देखील या चुका सातत्याने जाणवल्या क्षेत्ररक्षणात. सातारा क्रिकेट संघाकडून दाजी नाईक नॉन स्ट्राईक एंडला होता. मागील
त्या ठिकाणी देखील नॉनस्ट्रायकी एडला अचूक जर फेक झाली असती तर कुठेतरी ती रनआउटची संभावना, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला काहीच महत्त्व नसतं. प्रात्यक्षिकरित्या तुमच्याकडून चांगला खेळ होणं हे खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटच्या मैदानावरती. सिंगल स्ट्रायकी एंडवरती पुन्हा एकदा फलंदाज दाजी नाईक सज्ज असेल. आडव्या बाटले फटका खेळ स्पेलेक क्षेत्ररक्षक डीपमध्ये त्यांना जोपर्यंत चेंडू रोखतील एक धाव दुसऱ्या धावसंख्येकडे पावलं वळवले. दोन्ही बॅटर आणि 2 धावा याही चेंडूवरती मिळतील. थोडीशी ढिलाई क्षेत्ररक्षकाची आणि त्याचा कच्चा दुवा हिरावलाय. दोन्ही बॅटर 2 धावा पूर्ण केल्या तर या 2 धावेने सागिक धावसंख्या 20 धावा धावपलकावरती. धावा बनत आहेत. धावाचा ओघ जर पाहिला तर प्रचंड प्रमाणात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही बॅटरच्या बॅटमधून मोठे फटके देखील. यावेळी कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. थोडंसं जर पाहिलं तर आउटफील्ड चॅलेंजिंग आउटफील्ड आणि या चॅलेंजिंग आउटफील्डवरती जर पाहिलं तर चेंडू देखील दिशा बदलतोय, स्थिरावतोय. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात फेक करण्यात आले. या दरम्यान 3 धावा निघतात जे धावून पूर्ण करण्यात आल्या. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये देखील चांगली कामगिरी या 2 बॅटरकडून. ज्याप्रमाणे मोठे फटके खराब चेंडूवरती खेळले जातात त्याचप्रमाणे खराब चेंडूवर बरोबरच चांगल्या चेंडूवरती त्या संयमी क्रिकेट बरोबर सिंगल डबल धावा देखील जोडल्या जातात त्या धावपलकावर. आणि या 3 धावाने सांघिक धावसंख्या 23 धावा धावपलकावर. बाबुश गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट हँडर बॅटर्स द विकेट. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक चेंडू स्विंग आणि मिस पडल्यानंतर हलका स्विंग होणारा बाहेर निघणारा फलंदाज बबल याला बीट करणारा हा विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावलाय. प्रयत्न खूप चांगले केले होते. फ्रंटफूटचा वापर केला होता मोठ्या फटक्यासाठी, परंतु अचूक टप्प्याचा चेंडू जो निर्धाव गणला या धावपलकावर. आडवा बाटने मिड विकेटच्या क्षेत्रात गगनभेदी टोला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अजून एक दमदार ब्रँडेड क्रॅकिंग षटकार बबलच्या बॅटमधून बाबुशच्या विरोधात. स्पर्धेदरम्यान या क्रीडा नगरीत आगमन होते सन्माननीय श्री विघ्नेश मालवणकर यांचं. त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळी अजून एक कमालीचा फटका. शफल झालेत. जागा स्वतःसाठी निर्माण केल्याने फटका खेळला डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात. अजून एक चेंडू जो पाठवलाय प्रेक्षक वर्गात. सलगचा दुसरा षटकार बबल नाईकच्या बॅटमधून आहे. षटकाने सांघिक धावसंख्या 35 धावा धावपलका. बबलचं झेल सुटलं पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती आणि त्यानंतर बबलने हात खोलायला सुरुवात केली. आक्रमक क्रिकेट जो मोठ्या फटक्यांचा असतो तो मोठे फटके सातत्याने आता मैदानात निघतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या प्रति षटक 17.50च्या सरासरी 35 धावा धावपलकावरती. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल, मोठी धावसंख्या उभारण्याचा तो दृष्टिकोन या सलामीच्या जोडीकडून करणं. 3 षटकांच्या सामन्यात ही सलामीची आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये वेदा परिस्फोट होडावडा मातोंड क्रिकेट संघ आपण पाहतोय. 2 षटकात 35 धावा येणारं अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या पहिल्या इनिंग दरम्यान पहिल्या डावातील. त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान आगमन होते सन्माननीय श्री महेश परब साहेब यांचं देखील. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. एक चांगले निवेदक आणि ते समालोचक देखील आहे या तळवडे नगरीतील आणि प्रीमियर लीगच्या स्पर्धेत त्यांचा देखील संघ आपण पाहतो. महेश परब यांचं आगमन सहर्ष स्वागत. श्री सिद्धेश्वर पुरीदेवी चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेत अंतिम चेंडू अंतिम षटक. पहिला चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न. थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू बॅटला न लागता यावेळी चेंडू शरीराचा वेध घेतोय. शरीरावरती चेंडू आदळलाय. षटक तिसरं षटक संघाकडून. अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्रायकी एंडवरती दाजी नाईक. मोठा फटका ओव्हरपिच चेंडू स्लॉटमध्ये आणि डिपॉझिट केला जाईल डीप मिड विकेटच्या प्लॉटमध्ये. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गात चेंडू पाठवलाय दाजी नाईक याने. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली ज्याने खालच्या दिवसात देखील एक आज देखील अगदी लयमध्ये फलंदाजी करत असताना आक्रमक क्रिकेट दाजी नाईक या बॅटरकडून पाहायला मिळते. षटकार निघाल्या सांघिक धावसंख्या 41 धावा धावपलकावरती. याही वेळी फटका मिड विकेटला खेळला. चेंडू हवेत. 2 क्षेत्ररक्षकांचा मधून चेंडू जर पाहिला तर सीमारेषा पलीकडे जातोय. अजून एक दमदार फटका ज्यावरती मिळतील धावा 4. आलाय चौकार दाजीच्या बॅटमधून. या चौकारे सांघिक धावसंख्या देखील वेगात गतीने धावपलका. चेंडूवरती 3 षटकार खेचले तर वेदा परिस्फोट यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक.
चांगला चेंडू, यावेळी खोलवर टप्पाचा चेंडू समोरच्या दिशेने खोदून काढलाय, लॉंगॉनच्या क्षेत्रात फटका खेळाय, परंतु चेंडू जर पाहिला तर स्थिरावलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हाणाची स्थिती आणि या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात पहिला धक्का. दाजी नाईक बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का बसलाय. वेदा परिस्फोट होडावडे मातोंड क्रिकेट संघाला सागिक धावसंख्या 1 बाद धावपलकावरती 46 धावा. 3 षटकांचा सामना, एक मोठी धावसंख्या उभारली आहे. वेदा परिस्फोट होडावडे मातोंड क्रिकेट संघाने टॉस हरलाय जरूर, परंतु मिळालेली फलंदाजी आणि ते आक्रमक क्रिकेट, स्वाभाविक क्रिकेट दाजी नाईक या बॅटरकडून देखील पाहायला मिळालं. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये सुंदर सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. विकेट रनआउट जरूर गमावली, परंतु जी धावसंख्या बनणं खूप महत्वाचं होती या धावपलकावरती. 46 धावा धावपलकावर 22 धावांची ही खेळी साकारली आपल्या संघासाठी, ज्यामध्ये 2 षटकार एका चौकाराचा देखील समावेश आणि खास करून जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये देखील दाजीने धावा बनवल्यात. नवीन फलंदाज विनय पावनोजी नॉन स्ट्रायकी एंडवरती. होडावडे संघाची ही रन मशीन, परंतु स्ट्रायकी एंडवरती दाजी बबल नाईक पाहायला मिळतोय. खराब चेंडू, फुल टॉस चेंडू, परंतु फटका समोरच्या दिशेने खेळ आहे. नॉन स्ट्रायकी एंडवरती फलंदाज विनय पावणोजी याच्यावरती चेंडू आदळला आणि त्यानंतर दुसरा धावेचा हा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस. दुसरा धक्का बसतोय. वेदा परिस्फोट होडावडे मातोंड क्रिकेट संघाला एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि एकेरी धावाने सागिक धावसंख्या 47 धावा धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम षटक या 3 गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर फलंदाजाला रोखलं, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर सलग 2 चेंडूवरती सिंगल धावा, परंतु विकेट देखील ज्या रनआउटच्या स्वरूपात गमावल्यात. वेदा परिस्फोट होडावडे मातोंड क्रिकेट संघाने 47 धावा बनल्या त्या धावपलकावरती. या पहिल्या डावातील अंतिम षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकी एंडवरती बबल षडंका समोर. याही वेळी फटका खेळ्या, अजून एक विकेट, रनआउटची विकेट आणि विकेटची हॅट्रिक, रनआउट विकेटची हॅट्रिक यावेळी पाहायला मिळते. IPL मध्ये मुंबई इंडियन्सने रनआउट विकेटची हॅट्रिक केली आणि या स्पर्धेदरम्यान सातारा क्रिकेट संघाने देखील रनआउट विकेटची हॅट्रिक केली. अंतिम 3 चेंडूवरती 3 रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावल्यात. वेदा परिस्फोट होडावडे माथुंड क्रिकेट संघाने धावपलकावरती जमावल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 48 धावांचं हे टार्गेट ठेवलंय या सामन्यादरम्यान. कृतिका 11 सातारा क्रिकेट संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील हा 6वा सामना. विनंती असेल प्रेक्षकांना आणि खेळाडूंना, ज्या खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी आपले 2 व्हीलर्स किंवा 4 व्हीलर्स अगदी मैदानाच्या कडेला लावलेली आहेत, ते आपण योग्य ठिकाणी पार करा, कारण हा महत्त्वपूर्ण महामार्ग आहे ज्यावरती मोठे अवजड वाहने ये जा करतात, त्यांना अडथळा येतो. आपल्याला विनंती असेल, ही नम्रतेची विनंती, 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर ज्या प्रेक्षकाची किंवा खेळाडूची आपण रस्त्याच्या अगदी कडेला लावलेली आहेत ते आपण योग्य ठिकाणी पार करा. प्री क्वार्टर फायनलचा हा 6वा सामना. यानंतर क्वार्टर फायनलचे सामने सुरू होतील. पहिला प्री क्वार्टर फायनलचा सामना असेल यानंतर. प्री क्वार्टर फायनलचा हा 6वा सामना आणि या सामन्यात विजेता संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. प्रथमतः फलंदाजी केली पहिल्या इनिंग दरम्यान. वेदा परिस्फोट होडावडे मातोंड क्रिकेट संघाने 47 धावा बनवल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. 48 धावांचं हे लक्ष या सामन्यादरम्यान. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा वळूया, आवाज असेल या कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या इनिंगसाठी, दुसऱ्या डावासाठी अमोल जमदाडे सर जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये. 48 धावांचा पाठलाग या सामन्यात विजेता संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल आणि त्यानंतर अजून महत्त्वाचे पुन्हा एकदा सामने, जे नॉकआउटचे सामने आपल्याला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी तर लढती पाहायला मिळतील. या सामन्यादरम्यान 48 धावांचा पाठलाग होईल की 48 धावांचा बचाव होईल हे नक्कीच दुसऱ्या इनिंग दरम्यान पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्रात पहिला उपांत्य फेरीचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना. राजाराम वॉरियर्स तळवडे विपक्ष सिद्धेश्वर दाळकर उभादाड्या या 2 संघादरम्यान हा पहिला उपांत्य फेरीचा सामना असेल. दोन्ही संघ कडधार. आपण टॉससाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर या.
हॅलो चिक. सामन्याला सुरुवात होते. 18 चेंडूमध्ये विजयासाठी लक्ष दिलंय. एक एक 48 धावांचे लक्ष दिले आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पंकज स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज. फुलटॉस चेंडू बॅटवरती घेतला, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले, वितरणानंतर कार्पेटचा फटका जमिनीला घरंगळत चेंडू चाललाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. लक्ष मोठं आहे आणि त्यामुळे संघर्ष देखील मोठाच करावा लागेल या मॅचमध्ये. श्री सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ तळवडे आयोजित सिद्धेश्वर पूर्वीदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025चा आपण सगळेजण आनंद घेत आहात. मालिकेचा आजचा शेवटचा दिवस आणि त्यामधील महत्त्वाची लढत. हो हो हो, यॉर्कर लेनचा बॅट आणि बॅटच्या बरोबर मधोमध ॲक्युरसी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय विशालला. या पुढचा सामना लगेचच आपल्या भेटीसाठी येईल. क्वार्टर फायनलची लढत राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धेश्वर धाळकर उबादांडा. चला दोन्ही संघांचे संगणक नाणेफेकीसाठी आपण यायचं. कसं अपील केलं, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, पंचांची नकारात्मक मान हल्ली आहे आणि हे अपील फेटाळून लावले. उगाच केलेलं हे अपील होतं. टीमची धावसंख्या थांबली आहे फक्त एक. लक्ष मोठं आहे त्यामुळे सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. प्रथमतः डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे होडावडा क्रिकेट टीमने आणि 48 धावांचं लक्ष दिले. दाजीच्या साथीने डावाची दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली बबल नाईकची आणि विस्फोटक खेळीच्या जोरावरती मोठ्या धावसंख्येची लढत आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 3-4 लढती लो टोटलच्या पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल आणि त्यामागे लावली आहे प्रचंड ताकद. चेंडू आउट ऑफ द पार्क. रक्षक आहे, शॉर्ट मिड विकेटला आली आहे विकेट. एका मोठ्या फटक्यानंतर रिदम ब्रेक केला, अपनी कीमती विकेट बहाल केली है. जोश के साथ साथ होश भी रखना बहुत ही जरूरी. मात्र यावेळेला तो होश गमावलाय आणि आपली विकेट देखील होतं की सामन्याला थोडीशी कलाटणी मिळेल. मात्र सूरजला आऊट केल्यानंतर त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. यतीन स्ट्राईकला तयार होतील आणि या षटकामधील अखेरचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. विशाल कामगिरी करावी लागेल. चला उबादंडा क्रिकेट टीम तुम्हाला फायनल कॉल आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले, जमिनीला घरंगत बॉल चाललाय, त्यानंतर कार्पेटचा फटका कव्हर्सला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरवरून परतीची फेकी आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावांची पुंजी मोठी आहे, धावांचा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दिल्ली बहुत दूर आहे त्यामुळे मोठे जे पहिलं षटक संपलंय आणि बघता बघता पहिल्या षटकात फक्त 8 धावा 9 धावा फलकावरती लागलेत. येणारे 12 चेंडू बाकी राहिलेत. त्यांनी 12 चेंडूमध्ये विजयासाठी कृतिका 11 सातारा क्रिकेट टीमला विजयासाठी 39 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 39 धावा, थोडीशी एकतर्फी लढत वाटते आहे. मात्र तुम्हाला या षटकामध्ये आक्रमक खेळ करावा लागेल. या षटकात कमीत कमी 20 ते 22 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि तरच ही मॅच शेवटपर्यंत जिवंत राहील, शेवटच्या षटकापर्यंत जाईल असं भाकीत प्रेक्षकांमधून देखील वर्तवलं जात आहे. सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ तळवडे आयोजित सिद्धेश्वर पूर्वीदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025चं दुसरं एडिशन आपण पाहतोय आणि मुरारवाडीच्या या अलिशान मैदानावरती क्रिकेटचे रणसंग्राम, क्रिकेटच्या थरारक लढती प्रेक्षकांना पाहायला मिळतात. राजेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 12 मध्ये 39ची गरज. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल, पंचांनी दोन्ही समांतर केलेत, चेंडू अवांतर आहे. अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या वधारते. फलकावरती 10 धावा लागलेत. 38 धावांची अजून गरज आहे. 12 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण आहे.
थोडंसं कठीण, मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही, त्यामुळे हा सामना देखील बदलेल का या अपेक्षेने प्रेक्षक या मॅचकडे बघतायत. फुल टॉस बॉल बॅटवरती घेण्याचा प्रयत्न इथे केला, बॉटम हँडचा वापर करत बॅटच्या टोला बॉल लागला आणि त्या दरम्यान लॉंग ऑफ एरियामध्ये चेंडू चालला. एकच धाव, एकेरी दुहेरी धावांनी सामना जिंकणं अवघड झालंय. जी विस्फोटक खेळी, जी रुद्र अवतार बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये दाजी नाईक आणि बबलचा आपण पाहिला, त्याच फलंदाजीची अपेक्षा यावेळेला डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रेक्षकांना. नाणेफेकीचा कौल उभा दांडा क्रिकेट टीमचे जिंकलाय. बॉल आणि त्याला केले पुल आणि पुल झालाय सक्सेसफुल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल आलाय षटकार. ती आवश्यकता आहे आणि तो मोठा फटका यावेळेला बॅटरच्या बॅटमधून निघालाय. पंकजने प्रतिकार करायला सुरुवात केली आहे. 17 धावा या वेळेवर पिच बॉल मिडी विकेट क्षेत्रामध्ये एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न बबल नाईकचा पुरा ठरलाय आणि शर्तीचा प्रयत्न करत बबल नाईकने बॉलला स्टॉप जरूर केलं. चेंडू अडवावा की झेल टिपावा या द्विधा विवंचनेमध्ये बबल नाईक आपल्याला पाहायला मिळाला. हँडसम बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं बबल नाईक. यावर्षीच्या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा खेळाडू, सुप्रीमो चषकामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकणारा खेळाडू म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला सुंदर फटका बॅटवरती घेतलाय, मात्र एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढणार आहे. मोठे फटके येत नाहीयेत. एकमेव प्रतिकारात्मक फटका पंकजच्या बॅटमधून आला, मात्र त्यानंतर शांत ठेवले आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या राजेशने. एकेरी धावांनी धावसंख्या वधारते, फलकावरती 20 धावा. लक्ष आहे 28. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 षटकांची लढत आहे. 8 चेंडू आणि यावेळेला 28 धावांची आवश्यकता असतानाच गॅप मध्ये केलाय टॅब. चेंडू मोडल्यांच्या पलीकडे आलाय संजीवनी चौका. टीमची धावसंख्या 24 वरती पोहोचली आहे. येणारे 7 चेंडू बाकी आहेत आणि 7 चेंडूंमध्ये अजून 24 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर सामना शेवटपर्यंत नक्की जिवंत राहणार आहे. तुम्हाला लढावं लागेल. जोपर्यंत तुम्ही मनामधून हरत नाही तोपर्यंत रणामध्ये तुमचा पराभव कधीच होऊ शकणार नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि त्यानंतर पराभव रणात होतो. तुम्हाला मनामधून जिंकण्याची गरज आहे. आज नाही, आत्ता नाही, तर कधीच नाही. जे तुम्हाला उद्या करायचं आहे ते आज करा आणि जे आज करायचं आहे ते आत्ता करा. नाव एका दिवसात होणार नाहीये, मात्र जर मेहनत घेतला तर एक दिवस नाव नक्की होतं. तो आजचा दिवस आहे का ते प्रेक्षकांना पाहिजे. यावेळेला पिच बॉल ताकद लावण्याचा प्रयत्न, फटका. यावेळेला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. कहानी में ट्विस्ट, ये तो सिर्फ टेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है. कहानी बदलली आहे, सामना पलटलाय, हा षटकार आलाय आणि समीकरण तुम्ही पाहताय. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. सामना अजिबात संपलेला. 6 चेंडू मॅच ऑन झाली आहे. कानावरती नक्की येतो हान की बडीव, धुरला उडीव आणि तो धुरला मैदानाच्या आतमध्ये उडवताना पाहायला मिळतात दोन्ही बॅटर. शरदजी बांदेवडेकर जरा जे खेळाडू आहेत त्यांना थोडंसं मागे करायचंय. सामना एका कुशल मोडमध्ये आलाय. जबरदस्त इनिंग खेळत असताना आपण दोन्ही फलंदाज पाहतोय. पंकज ज्याने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत आणि त्याला 7 सुरेख अशी देताना आपण यतीनला पाहतोय. सूरज 1 षटकार ठोकून माघारी परतलेत. 6 चेंडूंचा खेळ आहे. आता मात्र सोचने को मजबूर किया है, विचार करायला भाग पडणारी खेळी पंकजच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये काही भाकीत करणं बऱ्याच वेळेला अवघड ठरतं. 6 चेंडू 18. या सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणारं षटक बबल नाईकने ही जबाबदारी घेतली आहे. जबाबदारी तेच घेतात ज्यांच्यामध्ये जिंकण्याची जिद्द असते आणि स्ट्रायकिंग इनला बॅटर देखील तयार झालेत. पंकज स्ट्राईकला यतीन.
6 चेंडू 18ची गरज. बबल नाईक गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. कृतिका 11 फुल टॉस मिस केलंय. अपील तर केलंय. ओहो, ये तोहफा था, ये गिफ्ट. हा तोहफा दोन्ही हातांनी कबूल करण्याची आवश्यकता होती आणि हा तोहफा गमावलाय. केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा आणि ती संधी दवडली आहे. संधी जेवढा छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. 5 चेंडू 18ची गरज. धीम्या गतीचा बॉल पील आणि यावेळेला आउट. 2 चेंडू डॉट आणि विकेट. बबल नाईकने कारनामा केलाय. 4 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी डगआउट मध्ये पाहतो तर प्रज्वल नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेत. बट्टा आणि दाजी आपल्याला पाहायला मिळतात. दाजी धुरत आणि गोपाळ बट्टा यांच्यामध्ये नक्की चर्चा चालली आहे की कदाचित बबल नाईकला आपल्याला गोलंदाजी यानंतर द्यावी लागेल. ही चर्चा चालली आहे बहुधा दाजी धुरत आणि गोपाळ भट्टा यांची, कारण चांगली गोलंदाजी होती आहे आणि एक ऑलराऊंड म्हणून देखील बबल नाईक यांच्याकडे पाहिलं जाईल. 4 चेंडूंचा खेळ आहे. विजयासाठी 18ची गरज. सामना अजून संपलेला नाही आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही, आपण आजपर्यंत पाहिलंय. नवीन तयार होईल. खातं ओपन करायचं बाकी आहे. बबल नाईक ट्रॅक वरती आहे. आकुट टप्प्याचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा बॉल आणि यावेळेला तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. टीव्ही अंपायर बिझी झाले आहेत रनआउट साठी. कोणता खेळाडू नक्की आउट असणार आहे की नाही याची शहानिशा तिसऱ्या पंचांच्या मदतीने तिसरा डोळा ऑन झालाय. यष्टीरक्षक बॉलला कलेक्ट करतात आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलची मागणी खेळाडूंनी केली. त्यानंतर पॉपिंग क्रीजच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आहे. तर वेगवेगळ्या अँगलने नक्की चेक केलं जाईल, कारण महत्त्वाचा डिसिजन आहे, कुशल डिसिजन आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या अँगलने TSKK.inच्या माध्यमातून आमचे कॅमेरामॅन आहेत, वेगवेगळ्या अँगलने चेक करतायत. सिद्धेश्वर पूर्वीदेवी मित्रमंडळ तळवडे आयोजित सिद्धेश्वर पूर्वीदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मुरारवाडीच्या या अलिशान मैदानावरती क्रिकेटचे रणसंग्राम आपण पाहतो. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका लाईव्ह स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. दुसऱ्या एडिशनमध्ये ही क्रिकेटची टुर्नामेंट नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तर रनआउट होताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला आणि समीकरण आता मेगा स्क्रीनवरती आपल्या समोर येते.
पंचा वाईट बॉल होता का? डॉट बॉल होता आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर समीकरण बदलणार आहे. खेळ बाकी गरज फ्लाईट दिली आहे, वातावरण टाईट केलंय. बबल नाईकचा कारनामा आपण पाहतोय, जलवा पाहतोय. बबल नाईकने प्रथमतः डाबाच्या पहिल्या सत्रात बॅटिंग आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी देखील चमकदार केली आहे. ते पुढे आलेत आणि यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत, यष्टी चीत केलंय. विकेट गमवावी लागली आहे. समीकरण पुरतं बदललंय. मधल्या षटकामध्ये सामना बॅटिंग करणाऱ्या टीमकडे थोडासा टर्न झाला, मात्र शेवटच्या षटकामध्ये बबल नाईकने थोडीशी एकतर्फी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 18, 19, 20 आणि 21 तारीखला क्रिकेटचे रणसंग्राम या मैदानावरनं तुम्ही पाहिलात. आजचा शेवटचा दिवस आहे. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्याच्या गोदीमध्ये. विकेटचं बदललं आणि मेडन षटक, निर्धाव षटक पाहिलंय बबलचं षटक जर तुम्हाला आवडलं असेल तर टाळ्यांचा कडकडाट नक्की करा. बबल आ गए, छा गए और भाग गए. ज्या क्षेत्ररक्षकाने आता झेल टिपला तो छोटा क्षेत्ररक्षक, त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज पाडगावकर साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आमचे